प्रेज लॉर्ड. मी पास्टर प्रवीण श्री सुंदर जीवनाचा मार्ग टीव्ही चॅनलच्या द्वारे आपल्या सर्वांचं स्वागत करू इच्छितो. प्रियांनो, आज पुष्कळशी लोक निराशामध्ये, समस्यामध्ये, संकटामध्ये, आजारामध्ये आपलं जीवन जगताना आम्हाला पाहायला मिळते. प्रभू येशूचं वचन बोलतो, अहो कष्टी आणि भाराक्रांत जण हो, तुम्ही सर्व मजकडे या, म्हणजे मी तुम्हाला इसावा देईन. आज जर तुम्ही समस्या, संकटात, आजारामध्ये आहात तर या, मी आपल्यासाठी प्रार्थना करतो. आजच्या प्रार्थनेच्या द्वारे परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये अद्भुत काम करेल. आपले नेत्र बंद करा, मी प्रार्थना करतो. धन्यवाद देतो जिवंत देवा. प्रभू, आम्ही प्रार्थना करतो जिवंत देवा. आज जर भाऊ बहीण प्रभू वेगवेगळ्या प्रकारच्या आजारामध्ये ते आहेत, तर येशूच्या नावामध्ये त्यांना आरोग्य मिळो अशी आम्ही प्रार्थना करतो. बघा, आज तुम्ही प्रभू येशूची जी प्रार्थना ऐकत आहात, त्या प्रार्थनेच्या द्वारे प्रभू येशू तुम्हाला आरोग्य देत आहे. प्रभू येशूच्या नावामध्ये येशूचं आरोग्य स्वीकार करा. त्याला भेटलेल्या फटक्याने तुम्हाला आरोग्य मिळत आहे. 2000 वर्षापूर्वी प्रभू येशूने आंधळ्याला डोळे दिले, रक्ती स्वच्छ केले, मेलेले जिवंत केले. आज तो देव तुमच्या जीवनामध्ये काम करत आहे. धन्यवाद प्रभू. ज्या आजारामध्ये ते आहेत, वेगवेगळ्या प्रकारचा आजार असेल, पोटाचे त्रास, डोक्याचा त्रास होऊ शकतो, लिव्हर, किडनी, हार्टचा प्रॉब्लेम, वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम, जिवंत देवा येशूच्या नावामध्ये सर्व समस्या तू वाचव आणि त्यांच्याद्वारे तुझ्या पवित्र नावाची महिमा कर. होऊ शकतं कदाचित काही भाऊ बहिणी कर्जामध्ये आहेत, येशूच्या नावात त्यांना कर्जातून मुक्त कर आणि त्यांच्याद्वारे तुझ्या पवित्र नावाची महिमा कर. आज पुष्कळशी लोक कर्जाच्या पायी आत्महत्या करताना आम्हाला पाहायला मिळते. प्रभू येशूच्या नावामध्ये आज जो भाऊची बहीण प्रभू प्रार्थना ऐकत आहे, ज्या कर्जामध्ये ते आहेत, त्या कर्जातून येशूच्या नावात मुक्त हो अशी आम्ही प्रार्थना करतो. बघा, आजच्या ह्या प्रार्थनेच्या द्वारे प्रभू तुम्हाला कर्ज मुक्त करत आहे. आज प्रभू येशूच्या पवित्र नावाची स्तुती करा. देव तुमच्याकडे पाहते. परमेश्वर तुम्हाला सामर्थ्याने भरत आहे, कर्जातून मुक्त करत आहे, शापातून मुक्त करत आहे, पापातून मुक्त करत आहे. धन्यवाद देतो जिवंत देवा. त्यांच्या जीवनामध्ये तू काम करत आहे त्याबद्दल. घरामध्ये कुठल्याही प्रकारची शांती नसेल, आज प्रभू येशू तुमच्या परिवारामध्ये शांती देते. येशू जो विश्वाचा निर्माण करता, येशू जो शांतीचा राजकुमार तुमच्या परिवारामध्ये आज प्रवेश करत आहे. येशूची शांती स्वीकार करा. धन्यवाद देतो जिवंत देवा. प्रभू येशू, आम्ही प्रार्थना करतो भावासाठी, बहिणीसाठी कुठल्याही प्रकारचा काम धंदा नसेल, एक चांगल्या प्रकारची नोकरी, चांगल्या प्रकारचं काम येशूच्या नावात त्यांना मिळो अशी आम्ही प्रार्थना करतो. प्रभू, जर आज प्रभू त्यांना तू काम देते तर त्यांनी साक्ष सांगावी की प्रभू येशूच्या प्रार्थनेच्या द्वारे आज मला उत्तमातून उत्तम, चांगल्यातून चांगलं काम प्रभू येशूने दिलं. हे प्रभू, असंच हो अशी आम्ही प्रार्थना करतो. जिवंत देवा, आज जो कोणी भाऊ, जो कोणी बहीण प्रभू ही प्रार्थना ऐकत आहे, येशू त्यांची प्रार्थना मान्य कर. ज्या समस्यात, ज्या संकटामध्ये ते आहेत, येशूच्या नावामध्ये त्यातून मुक्त हो अशी आम्ही प्रार्थना करतो. प्रियांनो, चिंता करू नका. तुम्ही प्रभू येशूवर विश्वास करा. प्रभू येशू तुमच्या जीवनामध्ये अद्भुत काम करत आहे. धन्यवाद देतो जिवंत देवा. मागण्या पलीकडे आशीर्वाद आज भावाला आणि बहिणीला तू देते, त्याबद्दल मी तुझ्या पवित्र नावाची स्तुती करतो. प्रभू येशू आमच्या देवाच्या नावात मागतो. आमेन.